हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विस्मृतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे मा। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता। चल विचार सागर तरंग 7वा आणि परिच्छेद ही 7वाच। चाललेला विचार समाधी प्रकरण। समाधी 2 प्रकारची आहे। सविकल्प आणि निर्विकल्प। सांप्रत ज्ञान आणि असांप्रत ज्ञान। असांप्रत ज्ञान समाधी आणि सांप्रत ज्ञान समाधी असंही म्हणतात कोणी। सांप्रत ज्ञान समाधी
म्हणजे सविकल्प समाधी. या समाधीमध्ये दोन आपण पोटभेद बघितले आहे का नाही. माहितीस्तव शब्दानुविध आणि अनुविध अशी ही दोन प्रकारची पोटभेद आहेत त्याच्यात सविकल्पामध्ये. तसे निर्विकल्पामध्ये सुद्धा आहेत. मग सविकल्प समाधी ही आपण काल संपली वाटतंय हे का नाही. त्यांनी फक्त निर्वाळा सांगितला होता की सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्ती हिचा अभाव असतो. सुषुप्तीमध्ये फरक करून सांगितला होता. आणि निर्विकल्प समाधीत ब्रह्माकार वृत्ती असतेच. असते वृत्ती हे निर्विकार समाधीचं बरं का. ब्रह्माकार वृत्ती ही निर्विकल्प समाधीमध्ये असते नसते असं नाही. पण ब्रह्माकार वृत्ती असून तिचं भान होत नाही. त्या वृत्तीचं भान कुणाला होईल. वृत्तीचं भान होत नाही या म्हणण्यामध्ये मग तिथं वृत्ती नाहीच म्हणा ना. कारण ब्रह्माकार वृत्ती त्या ठिकाणी जर मानली तर भान व्हायला पाहिजे का न व्हायला पाहिजे. वृत्ती म्हणून जर असेल तर भान होईल. आणि वृत्ती जर ब्रह्माकार झाली असेल तर ती ब्रह्माकार वृत्ती कोणाचं भान करून देईल. तीच ब्रह्माकार झाली. ज्याचं ज्ञान करून द्यायचंय तेच ती झाली. मग कुणाचं तिथं ज्ञान करून देईल ती. म्हणून तिथं ज्ञान होत नसल्यामुळं भान होत नाही. आणि मग भान होत नाही म्हणून तिथं वृत्ती नसते असं म्हणता येत नाही. वृत्ती असते पण ती वृत्ती ब्रह्माकार असते. मग त्या ब्रह्माकार वृत्तीमध्ये व्यवहार घडत नाही. व्यवहार घडत नाही. आणि व्यवहार जर घडत नसेल तर तिथं वृत्ती मानता येत नाही. मग मानली वृत्ती पण कशी मानली. ब्रह्मरूप मानली. निर्विकल्प समाधीमध्ये वृत्ती कशी होते. ब्रह्मरूप होते. ब्रह्मरूप होते या म्हणण्यामध्ये ज्या वृत्तीने समाधी प्राप्त झाला आहे, ज्या वृत्तीने समाधी प्राप्त झाला आहे म्हणजे ती वृत्तीच समाधी स्वरूपाला प्राप्त झाली आहे. समाधीत्वाला कोणी प्रवृत्ती केली. वृत्तीनंच केली होती. आणि त्या वृत्तीमध्ये असणाऱ्या चिदाभासाला ऐक्याची गरज आहे. कुणाला. मग चिदाभासाला
ऐक्य ज्ञान करून घ्यायचं असेल तर वृत्तीशिवाय होत नाही. मग जोपर्यंत सविकल्प समाधी आहे तोपर्यंत त्रिपुटीचं भान त्या आभासाला, त्या जीवाला असतं. कशामुळं? कारण वृत्ती त्या ठिकाणी असतेच, है का नाही? अज्ञानासहित वृत्ती असते. मग त्या वृत्तीनं त्रिपुटीचंही भान होतं आणि ब्रह्माचंही भान होतं. पण निर्विकल्प समाधीत तसं नाही. वृत्ती ब्रह्माकार होते आणि ती ब्रह्माकार झालेली वृत्ती तीच ब्रह्माकार होते तर तिच्यातला चिदाभास, कारण त्या वृत्तीचा त्या स्वरूपामध्येच लय होतो, तीच तिथं बुडी देते. कारण ते प्रकाशमान आहे. ते कसं आहे? प्रकाशमान आहे आणि त्याचं प्रकाशनही कोणी करू शकत नाही. का तर ते स्वयंप्रकाशित आहे. त्याला कोणाच्याकडून प्रकाशन करून घेण्याची आवश्यकता नाही. का? ते स्वयंप्रकाशित आहे, है का नाही? दिव्याला कोणीतरी पेटवावं लागतं, तवा दिवा पेटतो आणि प्रकाश देतो. पण एखादं जर रत्न असेल तर ते रत्न स्वयंप्रकाशितच असतं. त्याला त्या ठिकाणी प्रकाशित करण्याची गरज आहे का? म्हणून ते आत्मचैतन्य, ब्रह्मचैतन्य हे स्वयंप्रकाशित आहे. तिथं प्रकाशन वृत्तीकडून होत नाही. वृत्तीच त्या ठिकाणी मावळल्यामुळं ते ब्रह्मचैतन्य आणि वृत्तीतला चिदाभास, चिदांश तो ब्रह्माशी एकरूप होतो. मग चिदांश आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद का वाटत होता सविकल्पामध्ये? मी ब्रह्म जाणत आहे हे कशामुळं घडत होतं? हा व्यवहार कशामुळं होऊ लागला? वृत्ती शाबूत असल्यामुळं, है का नाही? आणि मग वृत्तीच जर त्या ठिकाणी प्रकाशन करू लागली तर त्याला वृत्तीज्ञानच म्हणावं. ते कोणचं ज्ञान? वृत्तीनं प्रकाशित केलेलं ज्ञान वृत्तीज्ञान. आणि वृत्तीरहित प्रकाशित झालेलं ज्ञान त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात. ते कोणतं ज्ञान आहे? स्वरूप ज्ञान आहे. कारण जोपर्यंत किंचित वृत्तीचा लेस असल्यामुळे, आता वृत्ती असतेच तिथं, पण ती काय झालेली असते? ब्रह्मरूप झालेली असते. आणि तीच वृत्ती काही काळ, काही क्षणापुरती तिथं असल्यामुळं त्या चिदांशाला मी ब्रह्मरूपच आहे असं ज्ञान झाल्याबरोबर वृत्ती मावळून जाते. वृत्ती राहत नाही तिथं. मग ते ज्ञान चिदांशाला ऐक्याचं होतं ब्रह्माशी. ब्रह्माशी ऐक्याचं ज्ञान झाल्यावर त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये आभेद होतो. पहिलाही आभेदच होता, पण त्या ठिकाणी वृत्तीभेद करू लागली की तू जाणणारा आहेस, तू जाणणारा आहेस आणि जे जाणायचं आहे ते ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्म विषय होऊ लागलं. ब्रह्म विषय होऊ लागलं. कोणाला? वृत्तीला होऊ लागलं किंवा वृत्तीच्या योगाने होऊ लागलं. पण ब्रह्म कशाला विषय होत नाही. मग ते विषय झाल्याबरोबर वृत्ती काय झाली? जाणायला गेली की तिचं जे जाण्य पण आहे
त्या जाणण्यापणासहित, त्या वृत्तीनं जाणणेपणासहित त्याच्यामध्ये बुडी दिली. जाणून ती कुठं सांगायला आली इकडं बाहेर, हा, ती जाणून बुडाली तिथं. जसा अग्नी चमकून विझतो तशी ती वृत्ती चमकून विझाली. कुठं? त्या ब्रह्मस्वरूपातच, अधिष्ठानातच ती काय झाली? लय पावली, है का नाही? हा निर्विकल्प समाधीचा काय आहे? प्रकार आहे. तिथून पुढं ती वृत्ती ब्रह्माकार झाल्यामुळं पूर्ण अभेद, तिथं भेदाचं चिंतन उरत नाही. तिथं जर निवाडा काढायला गेलं एखादं, तर हा ब्रह्मरूप आहे आणि याच्यामध्ये जो जीवपणा आहे तो जर पाहायला गेला तर त्याची त्याला तर ओळखूच येत नाही, जाणवतच नाही, पण दुसऱ्याला सुद्धा कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी यासाठी एक दृष्टांत सांगितला आहे. गोडी आणि गुळू, सुगंध आणि परिमळू, निवाडू जाता भेदू पांगुळा होय. तोच वेडा होऊन जाईल, कारण ते निवडता येत नाही. फुलामधला सुगंध फुलापासून वेगळा करता येत नाही, गुळातली गोडी गुळापासून वेगळी करता येत नाही. तसा चिदांश आणि ब्रह्मस्वरूप हे एकरूप झाल्यामुळं वेगळं करता येत नाही. का? तर तिथं वृत्तीचा लय झालेला असतो, है का नाही? मग त्याच वृत्तीला, तशा वृत्तीला, ब्रह्मकार झालेल्या वृत्तीला अवस्थारूप वृत्ती म्हणतात. कोणती अवस्था? विदेह मुक्तीची अवस्था. ती कोणती अवस्था आहे? हां, तिथं आता देहमुक्तीची अवस्था, जीवनमुक्तीची अवस्था राहिली नाही. ती विदेह मुक्तीची अवस्था होते. असो ऐसा कोठे आठवची नाही. त्या वृत्तीमध्ये मी आहे, असो, मी आहे असा, असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीचं विदेही भोगू दशा. देहीचं, देह असताना ती विदेह मुक्ती, तो विलक्षण आनंद भोगता येतो आणि तो खरा ब्रह्मानंद आहे. सविकल्प समाधीमध्येही जो आनंद आहे का, त्या आनंदापेक्षा सविकल्प समाधीमधला आनंद अज्ञानासहित आहे, वृत्तीसहित आहे. म्हणून त्या आनंदाला विधेय मुक्तीच्या आनंदाची बराबरी करता येत नाही. ते निव्वळ सोन आहे. निर्विकल्प समाधीतला आनंद म्हणजे निव्वळ सोन आहे, त्याच्यामध्ये अजिबात बट्टा नाही. आणि याच्यामध्ये काही खडा गुण काही बसवलेलं आहे म्हणून डागेळ झालं. म्हणून खरं फल जे म्हणून आहे, फल परमार्थाचं किंवा समाधीचं फल म्हणून जे आहे ते निर्विकल्प समाधीतच आहे. आणि अगोदर जे काय सांगितली सविकल्प समाधी, त्या निर्विकल्प समाधीचं साधन म्हणून सांगितलंय, है का नाही? आणि हे साधन करीत असताना
एक काळ असा येतो, एक वेळ अशी येते की ते साधन साध्याला प्राप्त होतं, म्हणजेच निर्विकल्प होतं. तीच जीवनमुक्ती विधेयमुक्तीला प्राप्त होते. आता याच्यामध्ये आणखी बरंचसं काही सांगता येतं. पुन्हा पुन्हा त्या साधनाला साह्यही मिळतं. कोणाकडून? इंद्रियाकडून मिळतं, देहाकडून मिळतं, अंतःकरणाकडून मिळतं. साह्य, ते साह्यकारी होतात पुन्हा. पण साधन अवस्थेमध्ये विरोध करतात, साधन होऊ देत नाहीत, मनाला चलबिचल करतात इंद्रिय. पण तेच पुन्हा इंद्रिय काय करतात? साह्य करतात. जसा एखादा विषय त्यानं वृत्तीवर धरला की त्याच विषयात ती वृत्ती राहते, ती त्या विषयातून हलत नाही दुसऱ्या विषयात. म्हणजे एक नाद लागला की त्याच नादात राहते, ती दुसऱ्या नादामध्ये जात नाही. कारण त्यावेळेस शरीरही थकलेलं असतं, शरीरही थकलेलं असतं आणि प्रवृत्तीही त्या ठिकाणी जास्त रजोगुणी राहत नाही, रजोगुण मावळलेला असतो. म्हणून प्रवृत्ती होत नाही, विषयाची प्रवृत्ती संपते आणि वृत्तीमध्ये स्थिरता आलेली असते, चंचलता ही संपते तिची. मग हे असं जर चौकूनच साह्य झालं की मग त्या ठिकाणी विधेय मुक्ती प्राप्त होते. मग असा विधेय मुक्तीचा कितीही प्रयत्न केला, निर्विकल्प समाधीचा कितीही प्रयत्न केला आणि इंद्रियानं, अंतःकरणानं, देहानं जर साथ नाही दिली तर प्रयत्न करूनही समाधी प्राप्त होत नाही, निर्विकल्प समाधी प्राप्त होत नाही. आपणाला सविकल्प समाधी हा कळाला है का नाही? मग हा सविकल्प समाधी जोपर्यंत वृत्ती स्थिर होत नाही, विषयाकार होत नाही. कोणता विषय? ब्रह्मा. ब्रह्म हा विषय वृत्तीचा व्हावा. विषय तो त्यांचा झाला नारायण है का नाही? असं त्या ठिकाणी वृत्ती व्हायला पाहिजे. नावडे जनधन माता पिता, बोलण्याची नाही आता देवाविन काही, असा विषय त्या ठिकाणी व्हावा लागतो. म्हणजे सविकल्प समाधीमध्ये ते साधन करायचंय. सविकल्प समाधीमध्ये ते साधन करीत करीत तेच साधन पक्क होतं है का नाही? मग आता निर्विकल्प समाधी हिचं स्वरूप, हिच्यामध्ये काय पोटभेद आहेत का, हेही त्यांनी सांगितलंय. निर्विकल्प समाधीमध्ये वृत्ती असते पण वृत्तीचं भान होत नाही. वृत्ती असते पण वृत्तीचं भान होत नाही. म्हणून विधेयमुक्त हा वावरताना दिसतो पण हा पाहणाऱ्याला दिसतो. त्याला वाटत नाही आपण आपल्या घरी आहोत का दुसऱ्याच्या घरी आहोत. ईश्वची माझे घर, आयशी मती जायाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. त्याला ईश्वच आपलं घर वाटतं, ईश्वची माझे घर. भेद उरत नसल्यामुळं हे माझं हे तुझं हे राहत नाही. मग अशा अवस्थेमध्ये जो आनंद असतो तो आनंद किती आहे म्हणून सांगावा, तर त्या आनंदा इतका त्याला उपमा नाही. त्या आनंदाला उपमा कोणतीच देता येत नाही. बरं, आता निर्विकल्प जो समाधी आहे हा अद्वैत भावना रूप आणि अद्वैत अवस्थान रूप असा दोन प्रकारचा असतो. अद्वैत भावना रूप आणि अद्वैत अवस्थान रूप
सविकल्प समाधी हा सुटत असताना, सविकल्प समाधी हा सुटत असताना, निर्विकल्प समाधी लागत असताना त्या ठिकाणी जी भावना असते, ज्यावेळेस भावना असते ती भावना अद्वैत रूपच असते, पण भावना रूप असते. त्या अद्वैतामध्ये भावना असते. भावना, आता भावना म्हणजे भावना कशी प्रगट करावी, कशी कळून घ्यावी, भावना कशाला म्हणतात? भावना हा शब्द आपण वापरतो, आहे का नाही? मग ही भावना याचा अर्थ सांगता येतो का? भावना, भावना याचं थोडंसं रूपक करून सांगितल्यास कळेल, दृष्टांत घेऊन सांगितल्यास कळेल. एखाद्याचं काम पडलं होतं म्हणून त्याला मदत केली. एका पुरुषानं मदत केली, पण तू का ते काय परमार्थिक अवस्थेतून मदत नाही केली, व्यावहारिक अवस्थेतून केलेली, सांसारिक अवस्थेतून केलेली. आणि त्या मदत करण्याची भावना काय होती की आपल्यालाही केव्हा तरी याच्याकडून मदत ही त्याची काय आहे, ही भावना आली नाही, पण तशी तशी कल्पना करणं, तशी इच्छा करणं आहे का नाही, त्याला काय म्हणायचं? भावना, आहे का नाही? मग सविकल्प समाधीत कशाची इच्छा असते, म्हणजे कशाची भावना असते? निर्विकल्प समाधीची, ब्रह्म अनुभूतीची ही काय आहे? भावना आहे. पण ह्या भावनेमध्ये परत येण्याची त्या ठिकाणी प्रगटता आहे का? अगोदरच काय सांगितलं होतं? वापस येण्याची प्रगटता तेथे समाधीमध्ये नसते, हे का नाही? म्हणजेच उत्थान संस्काराचा तिरस्कार ज्यावेळेस होतो त्यावेळेसच समाधी लागते. त्याचा तिरस्कार, उत्थान संस्काराचा. या भावनेमध्ये काय आहे? निवृत्ती आहे का प्रवृत्ती आहे? पुन्हा प्रवृत्तीला याचं आहे का? म्हणजे त्याच्याकडून काही मिळवायचं आहे का? ते व्हायचंय, ते व्हायचंच आहे, ते घ्यायचं नाही. म्हणून भावना जी असते त्यावेळेस भावना ही ती अद्वैत स्वरूपातच असते, अद्वैत रूपच असते, तिच्यामध्ये भेद नसतो. म्हणून भावना अद्वैत रूप असावी का द्वैत रूप असावी? भावना जो दृष्टांत सांगितला होता तो कसा आहे? द्वैत रूप आहे, द्वैत भावना आहे ती. देणं कशामुळे? येण्यामुळं, आहे का नाही? मग ती भावना द्वैतात आहे आणि ही भावना अद्वैतात आहे. म्हणून ती भावना अद्वैत रूपच असते, म्हणून तिला अद्वैत रूप भावना, अद्वैत भावना रूप, अद्वैत रूप भावना ती भेद त्या ठिकाणी दाखवित नाही, भेदाचं प्रकाशन करत नाही. ती भावना शुद्ध आहे, तिच्या इतकी भावना दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आणि खरा स्वार्थ त्याला म्हणतात.
त्याला स्वार्थ, असा स्वार्थ करावा केला तर अद्वैत रूप भावनाचा. भावना असावी मात्र अद्वैत रूप असावी, द्वैत रूप नसावी. मग अद्वैत रूप भावना रूप एक समाधी आहे, ती समाधीच आहे ना. आणि कशी आहे ती निर्विकल्पच आहे. ती समाधी कशी आहे, पण तिच्यामध्ये द्वैत आहे का? नाही. भावना आहे, पण ती भावना कशी आहे? ब्रह्मरूप आहे. भावना कशी ती? भावना कशाची आहे का नाही? म्हणून ती भावना अद्वैत रूप म्हणावी लागते तिला. अद्वैत भावना रूप एक समाधी आहे. आणि दुसरी तिचाच निर्विकल्प समाधीचा पोटभाग हा एक झाला अद्वैत भावना रूप. आणि दुसरा अद्वैत अवस्थान रूप. या ठिकाणी शब्द थोडासा चुकलेला आहे. अद्वैतावस्थान रूप इथं हे मोठ्या अक्षरात जे आहे तिथं बरोबर आहे, पण पुढे त्याच्या खाली ज्यावेळेस हाच शब्द आलाय तिथं चुकलेला आहे. ते बरोबर करून घ्यायचा पुन्हा तुमच्या ग्रंथामध्ये. अद्वैत तला काना आहे आणि पुढं त्या तच्या पुढे व आहे, ते बरोबर शब्द येतो. अद्वैत अवस्थान रूप, अवस्थान रूप. तच्या पुढे अचा उच्चार होतो, है का नाही? म्हणून तिथं अवस्थान रूप असा त्या ठिकाणी उच्चार करायचा. मग अद्वैत अवस्थान रूप एक आणि अद्वैत भावना रूप एक, ह्या दोन निर्विकल्प समाधीच्या काय आहेत? पोट जाती आहेत. मग अशा दोन प्रकारच्या आहेत. अद्वैत ब्रह्मकार अंतकरणाच्या, अद्वैत ब्रह्मकार अंतकरणाच्या अज्ञात वृत्तीसहित असतो. अज्ञात वृत्तीसहित असतो. आणि सविकल्प समाधीत ज्ञात वृत्तीसहित असतो. इथं अज्ञात वृत्ती आहे, वृत्तीचं ज्ञान आहे का? म्हणून अज्ञात वृत्ती. वृत्तीनंच ज्ञान होतंय, ज्ञात अज्ञात वृत्तीनंच कळतंय. पण आता वृत्तीच गेली तर काय म्हणावं? आता वृत्तीच अज्ञानात गेली, तीच अज्ञात झाली. कोणाला? वृत्त्युपहित असणाऱ्या चैतन्याला, है का नाही? तीच अज्ञात गेली. म्हणजे त्या वृत्तीचाच त्याला आठव व्हायना. वृत्तीला त्यानं सोडून दिलं. मग त्या चैतन्यानं वृत्तीला सोडून दिलं तर वृत्ती स्वतंत्र राहील का? हा, सावली स्वतंत्र राहील का? मग त्या ब्रह्माच्या प्रकाशानं ती वृत्ती लीन झाली. कारण ते चैतन्य लीन व्हाले म्हणल्या वृत्ती सुद्धा त्या ठिकाणी लीनच होणार. मग वृत्ती सहित त्या ठिकाणी चैतन्य काय होतं? बुडी देतं तिथं त्या ब्रह्माकार अवस्थेमध्ये. म्हणून अद्वैत ब्रह्मकार अंतकरणाच्या, आता अंतकरण कसं झालं? ते अद्वैत ब्रह्माकार झालं. ते अंतकरणच काय झालं? म्हणजे अंतकरण म्हणजे माया. ती मायाच काय झाली? ब्रह्मरूप झाली. अंतकरणच ब्रह्मरूप झालं ना. कारण माया सुद्धा तिच्यातल्या गुण गेला. रजतम सत्व हे 3 गुण मावळले.
की ती माया ब्रह्मरूपच होते, है का नाही? कारण ती ही कशी आहे? निर्गुणच आहे. ती पण कशी आहे? निर्गुणच आहे. आणि ती सगुण का व्हायली? सगुणत्वाला का यायली? तर ह्या गुणामुळं यायली, है का नाही? गुणामुळं सगुणाला यायली. ते गुणाचे कार्य येतं, है का नाही? पण माया मुळात निर्गुण प्रगटली भवानी, है का नाही? अनादी न ती. आणि ब्रह्म ही कसं आहे? अनादीच आहे. आणि ती अनादी आणि तीच प्रगट झाली. मग निर्गुण कसा प्रगट होईल? निर्गुणच प्रगट झालं म्हणून सांगायलेत का नाही? पण ते कशामुळं झालं? तर गुणामुळं, आहे का नाही? म्हणून माया सुद्धा निर्गुणच आहे आणि ब्रह्म ही निर्गुणच आहे. तसं मायाला निर्गुण म्हणावं लागतं म्हणून ब्रह्मालाही निर्गुण म्हणावं लागतं. आता जे निर्गुणच आहे त्याला निर्गुण कसं म्हणावं? निर्गुण काऊन म्हणावं लागायले? गुणासहित माया असल्यामुळं, है का नाही? तेही निर्गुणच म्हणावं लागायले. सगुण मुळं निर्गुण म्हणावं लागायले. त्या गुणामुळं सगुणत्वाला आलं होतं. जशी माया सगुण झाली तसं मायातलं चैतन्यही सगुणत्वालाच आलं ना. आता आपण सगुणत्वामध्येच आहेत ना. कशामुळं आहेत? मायामुळं का गुणामुळं? कारण माया ही कशी आहे? ते दोघंही सगुणाला आलेत त्या गुणामुळं. पण त्या गुणाचा प्रभाव मायेत पडला आणि मायाचा प्रभाव त्या चैतन्यात पडला, है का नाही? किंवा चैतन्याचा त्या मायेमध्ये आभास पडला, है का नाही? आणि मग त्या ठिकाणी त्या मायेनं त्रिगुणाची उत्पत्ती केली आणि त्याच्यापासून तिनं जगताची उत्पत्ती केली. मग जगाताला उपादान कारण माया झाली आणि निमित्त कारण ईश्वर झाला. माया जड आहे, माया जड आहे आणि त्याच्यातला जो आभास आहे तो चेतन आहे. आभास चेतन आहे, है का नाही? आणि तो आभास ब्रह्मरूप आहे. तो आभास कोण आहे? ब्रह्मरूप आहे. आणि ती माया ही केव्हा ब्रह्माकार वृत्ती होईल तेव्हा ती माया ही जिथं भेद मावळतो, आभेदच राहतो, तिथं माया सुद्धा ब्रह्मरूपच आहे. आणि जोपर्यंत भेद सहित वृत्ती आहे तोपर्यंत माया आणि ब्रह्म हे दोन भिन्नच वाटतात, है का नाही? म्हणून माया ही ज्याच्या आश्रित असते का? माया ही ज्याच्या आश्रित असते का? तर तिच्या ठिकाणीही त्याचंच लक्षण होतं. ज्याच्या आश्रित राहते तद्रूपच असते ती, है का नाही? जर समजा आपण एखादी भाजी केली किंवा चाचणी घेण्यासाठी साखरेचं पाणी केलं, तर त्याच्यावर जी वरी मळी येते का? येते का? साखरेचं पाणी करताना येते ना वरी मळी. ती कशाची असते? मळी काढून टाकते ती. त्या झाऱ्यानं वरची आलेली ती साय फेस काढून टाकते. ते कशाच आहे? ते साखरेचाच आहे ना. ते जर खाल्ला तर गोड लागेल का सपक?
साखरेचाच आहे. त्याच्यावरून काय कळेल? साखरेचाच आहे. तसं मायाकडे जर बघितलं तर ती ब्रह्मच वाटावी ना, कारण ती ब्रह्माचा फेस आहे, मळी आहे. ती ब्रह्माचा काय आहे? हा, ब्रह्माची काय आहे? ते ब्रह्मतनूची छाया. ती सावली कोणाची आहे? हा, जशी साखरेच्या पाकावर मळी येते तशी ती ब्रह्माच्या ठिकाणी ती माया मळी आहे, म्हणून तिला मळी सुद्धा म्हणतात. तिला मळगंगा, आणखी एक गंगा आहे कोणती तरी, तसंच नाव आहे तिचं. ते तिकडं आहेत ना कोणते, पुण्याची आली कोण? हां, मळगंगा आहे. आणखी एक आहे कोणती तरी गंगा. ती मळगंगा मला वाटते ती नाशिकहून आलेली असून मग. हा, तिकडूनच आली असन, कारण ब्रह्मगिरी तिकडं हे का नाही, ती ब्रह्मगिरीतूनच आलेली असन, त्याच्यामुळे त्याचं नाव मळगंगा ठेवलेलं आहे. बरं, आता ही माया ब्रह्माची छाया आहे, हे का नाही. मग ती माया ब्रह्मरूप का वाटत नाही? कारण जीवाच्या ठिकाणी अविद्या आहे. जीवाच्या ठिकाणी अविद्या आहे आणि त्या अविद्याच्या योगानं अज्ञानाचा व्यवहार होत आहे. व्यवहार कशात व्हायलाय? अज्ञानात व्हायलाय. मग जिथं अज्ञान असतं तिथं ज्ञान होत नाही, म्हणून मायाचं खरं ज्ञान होईना झालंय ना. माया खरं कळाना झाली ना, खरा सर्प कळाना झालाय ना. हा, जरी सर्प दिसला तरी तो कोण आहे हे खरं कळावं ना. जरी माया दिसली, माया प्रतीतीला आली म्हणजे जग दिसलं, तरी ते कळावं की हे काय आहे, कुणाचं आहे. अरे याचा ब्रह्माचाच फेस आहे. बुडबुडा आहे. बुडबुडा कशावर येतो? पाण्यावरच येतो. आणि कशाचा येतो? पाण्याचाच येतो. आणि त्या बुडबुड्यात काय असतं? पाणीच असतं, है का नाही. असा अभेद ज्ञान झाल्यावर हे कोणतं ज्ञान झालं आता? हां, आता इथं त्रिपुटी मावळली. ह्या त्रिपुटीमध्ये काय आहे? एकच आहे ना. त्रिपुटीत एकच सिद्ध व्हायलंय, मग कुठं भेद आहे? एकच सिद्ध व्हायलंय म्हणल्यावर द्वैत नाही, द्वैत नाही म्हणल्यावर अभेदच आहे, है का नाही. मग अभेद कोटपर्यंत आपण प्रकाशन करणार? हे अभेद रूपच आहे, अभेद रूपच आहे. जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत त्या ठिकाणी मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. वृत्ती आहे तोपर्यंत. आणि जर ती वृत्ती मावळली तर कशानं म्हणावं मग मी ब्रह्मरूप आहे? म्हणून विधेय मुक्त मी ब्रह्मरूप ही सुद्धा वाच्यता निघत नाही त्याच्यात. विधेय मुक्ताची मी ब्रह्मरूप आहे अशी त्या ठिकाणी वाच्यता निघत नाही. म्हणून सर्व खलविदम ब्रह्म असा त्याचा भाव झालेला असतो. सर्वच ब्रह्म आहे, विश्वात्मके देवे असा त्याचा भाव झालेला असतो. म्हणून अज्ञात वृत्तीसहित अंतःकरणाचा ब्रह्माकार भाव असतो. अंतःकरणाचा भाव कसा असतो? ब्रह्माकार सहित असतो. आणि त्या ठिकाणी अज्ञात वृत्ती असते पण कशी? अज्ञात वृत्ती, है का नाही. तो अद्वैत भावरूप आणि याच अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता, अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला की ब्रह्माकार वृत्ती शांत होते. ती ब्रह्माकार वृत्ती अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती काय होते? कारण सविकल्पामध्ये अहम ब्रह्मास्मिता तर आहेच ना.
मग तीच अहम ब्रह्मास्मिता ही वृत्ती शांत झाली, अज्ञात झाली की ती अहम ब्रह्म ही जी वाच्यता आहे ती सुद्धा निघून जाते, राहत नाही. मग अद्वैत भावनारूप, अद्वैत भावनारूप ही जी भावना होती मी ब्रह्मरूप आहे, ही भावना काय होते? निघून जाते. म्हणजे तीच भावना काय होते? निघून जाते. म्हणजेच कुठे जाते ती? ती इतकी दृढ होते, इतकी दृढ होते की तो अद्वैत अवस्थानाला पावते. तिची अवस्था तयार होते. कोणती अवस्था? अद्वैत अवस्थाच होते. त्या ठिकाणी अवस्थाच तयार होते. ती अवस्थाने असते. आता अवस्था म्हणजे काय? भावना म्हणजे काय? अवस्था म्हणजे तद्रूप होणे आणि भावना म्हणजे होण्याची इच्छा. होण्याची इच्छा. आणि अवस्था म्हणजे नाटक करण्याची भावना आहे. मला नाटकात कार्य करण्याची भावना आहे. मग त्याला पात्र दिलं आणि तो स्टेजवर वेशभूषा करून आला, त्यावेळेस तो त्या अवस्थेवर आहे. जी भावना होती का, तीच भावना काय झाली? तिथं प्रगट झाली, आहे का नाही? ती प्रगट भावना जी आहे ती अवस्था आहे. अवस्थेमधून ती भावना प्रगटता प्राप्त होती. एरवी भावना प्रगट करायची म्हणल्यावर कशी करावी? भावना प्रगट करता येते का? मग तिला काहीतरी शब्द लागत आहे, काहीतरी विषय लागतो, तेव्हा ती प्रगट करता येते भावना, है का ना? एखाद्याला भूक लागली असली भिकाऱ्याला, तर आपण भाकर दिली तर भिकारी काय म्हणतो? चांगली भावना आहे, ह्या ग्रस्ताची भावना चांगली आहे, उपकाराची भावना आहे. म्हणजे त्या ठिकाणी विषय, दानाचा विषय आला, कशातून तरी ती प्रगट होत असते. पण आता इथं ही जी भावना प्रगट व्हायला लागलेली आहे, कशात प्रगट व्हायली? अवस्थामध्ये. आणि अवस्था म्हणजे काय? तद्रूप होणे, तशी अवस्था प्राप्त होणे, तसंच होणे. कसं? जसं भावना आहे तसंच होणे. जैसी ज्याची भावना तैसा जैसी ज्याची भावना तैसा त्याची देव काहीतरी आहे ना? भावनावर आहे. भावना जशी भावना असेल तसं फळ प्राप्त होत असतं. भावनेवर अवलंबून आहे का नाही? अद्वैत भावनारूप आणि याच अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता ब्रह्माकार वृत्ती ही शांत होते. ब्रह्माकार वृत्ती काय होते? आता ब्रह्माकार वृत्ती म्हणजे कोणती? अहम ब्रह्मास्मी वृत्ती. ही काय होते? शांत होते. म्हणून वृत्ती रहितास आता ती शांत झाली. वृत्ती काय झाली? शांत झाली. अहम ब्रह्मास्मी म्हणायचं हे थांबलं. मग वृत्ती रहितास, आता ती वृत्ती रहित झाली ना ती. मग त्याला अद्वैत अवस्था, त्याला काय म्हणायची? मग ती अवस्था अद्वैत अवस्था येत असते. त्यालाच
निर्विकल्प समाधी म्हणतात त्या अवस्थेला. अद्वैत अवस्था आली की त्याला निर्विकल्प समाधी म्हणायचं. त्या अद्वैत अवस्थाच म्हणजे निर्विकल्प समाधी. समाधी समाधी म्हणजे काय? अद्वैत अवस्था म्हणजे समाधी. अद्वैत अवस्थेलाच काय म्हणलंय? हा, समाधी म्हणजे काय वेगळं काय आहे का? तशी अवस्था होणे. हा, आता दुःखाची अवस्था आपण जाणली का नाही? पाहतो का नाही? जर एखाद्याचं घर पेटलं तर त्याची त्या घरातली बाई किती उरबडू रडती, कशी अवस्था होती तिची, ती दुःखाची अवस्था. हा, आणि इकडं वृत्तीरहित, हा, वृत्तीरहित झालेली ती भावनारूप अवस्था. तिथं वृत्ती नाही. हा, तिथं सुखाचं सुखही नाही आणि दुःख तर नाहीच न, पण तिथं सुखाचं सुख सुद्धा भोगणारा कोणी उरायलाय का? तो सुखरूप झालाय. सुख घेण्यासाठी गेला आणि सुखच झाला. मग तिथं सुख होणार कोणाला? सुखाला कसं सुख होईल? हा, आता देव बघायला गेला आणि देवच झाला, आणि पुन्हा देव कोणाला म्हणाव? तेच झाला ना देव, है का नाही? तसं वृत्तीरहितास, वृत्ती जर नाही राहिली तर त्या वृत्तीरहितास काय म्हणायचं? अद्वैत अवस्था. त्याला म्हणायचं अद्वैत अवस्था. जोपर्यंत वृत्ती आहे त्याला द्वैत अवस्था म्हणायचं. ती अवस्था कोणची? हां, आणि त्या अद्वैत अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. आता जसा त्याला उपमा दिली आहे, तापलेल्या लोखंडावर, तापलेल्या तव्यावर जर समजा पाण्याचा थेंब पडला तर तो थेंब कुठे जातो? त्याच्यातच शिरतो, आहे का नाही? तो उरतो का? तद्रूपच होतो ज्याच्यात पडला. मग तसं ती वृत्ती त्या ब्रह्मामध्ये पडली तर ती वृत्ती काय होणार? तद्रूपच होणार, है का नाही? मग त्या वृत्तीतला जो चिदांश आहे तो त्याच्यामध्ये ठेला, त्याला म्हणतात ठेला. हां, त्याच्यात सामावला. ठेला म्हणजे सामावणं. आणि वृत्ती तद्रूप झाली आणि तेही त्याच्यात सामावला. पाण्याचा थेंब टाकताच लोखंडावर तो काय होतो? लोखंडात प्रवेश करतो. त्याप्रमाणे अद्वैत भावनारूप समाधीचा दृढ अभ्यासानं काय होतं? अत्यंत प्रकाशमान ब्रह्माच्या ठिकाणी वृत्तीचा लय होतो. वृत्तीचा ब्रह्माच्या ठिकाणी. आणि ते ब्रह्म कसं आहे? अत्यंत प्रकाशमान आहे. कसं आहे ते? हां, प्रकाशच आहे तो. म्हणून ती वृत्ती तद्रूप होते. अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी मुख्य फलरूप आहे. मुख्य फलरूप काय आहे मग? आता समाधीमध्ये निर्विकल्प समाधीच म्हणजे अवस्था येणं, तशी अवस्था प्राप्त होणं हे महत्त्वाचं आहे. परमार्थामध्ये अवस्थाला महत्त्व आहे का साधनेला महत्त्व आहे? है का नाही? मग ज्ञानाला महत्त्व आहे का अवस्थाला महत्त्व द्यावं? मग ज्ञानाला महत्त्व द्यावं का अवस्थाला द्यावं? ज्ञान आहे पण अवस्था नाही. हां, आणि मग ज्ञान आपणाला शेवटी
काम करतो का अवस्था काम करते? त्या अवस्थेमध्ये ज्ञान असतं का? अज्ञान तर नसतं पण त्या अज्ञानासोबत ज्ञान बी, आणि आपण ज्ञानरूप होतो. आपण काय होतो? ज्ञानरूप होतं. आणि जे वृत्ती ज्ञान होतं, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, ते मावळून गेलं, आहे का नाही? ते ज्ञान तर राहतच नाही. अज्ञानासोबत तेही गेलं. मग ते ज्ञान आणि अवस्था यांच्यामध्ये जर मापलं तराजूमध्ये त्यांना, तर मग ते ज्ञान महत्वाचं आहे का अवस्था महत्वाची? ज्ञान भरपूर घेतलं पण अवस्थाच आली नाही. मग ज्ञानानं तर अवस्था यायला पाहिजे ना हो. अवस्था कशामुळे येते? है का नाही? अवस्था कशामुळे येते? पण कोण्या ज्ञानामुळे येते? वृत्ती ज्ञानानं येते का वृत्ती ज्ञान सोयल्यानं येते? आता निर्विकल्प समाधीमध्ये जी अवस्था प्राप्त झाली ती वृत्ती सहित आहे का वृत्ती रहित आहे? है का नाही? मग त्या ठिकाणी वृत्ती ज्ञान आहे का? हा? मग पण अवस्था आहे का नाही तिथं? मग तशी अवस्था येण्यासाठी वृत्ती ज्ञान असावं लागतं का नसावं लागतं? मग तिथं ज्ञानाचा उपयोग आहे का काही अवस्थेमध्ये? द्या मग शेवटी काय पाहिजे? तशी अवस्था पाहिजे. आणि जो आनंद प्राप्त होत असतो का, तो आनंद अवस्थेमध्ये. आनंद कशात आहे? अवस्थेत आनंद आहे ना. ज्ञान हे साधन आहे, अवस्था हे साधन आहे का? तो प्रसाद आहे. अवस्था हे काय? प्रसाद आहे. आणि त्या प्रसादामध्ये विलक्षण आनंद आहे त्या प्रसादात, है का नाही? आता ज्ञानामध्ये आनंद कुठं आहे? ज्ञान हे साधन आहे आणि साधनामध्ये आनंद असतो का? साधनेत कुठं आनंद आहे? हा? सिद्धतामध्ये आनंद आहे. करण्यात आनंद आहे का करणं झाल्यावर जे मिळतंय त्याच्यात आनंद आहे? जेवताना आनंद आहे का पोट भरल्यावर आनंद आहे? जेवताना हे कर्म आहे, मागं सांगितलं होतं एकदा, आहे का नाही? मग तसं ज्ञान घेताना हे कर्म आहे. ज्ञान हे काय आहे? ज्ञान घेणं हे कर्मच झालं की ते वृत्तीचं. ज्ञान प्राप्त करून घेणं हे वृत्तीचं कर्मच झालं की. ज्ञानार्जन करणं हे वृत्तीचं काय झालं? कर्मच झालं ना ते. आणि मग त्यावेळेस त्या वृत्तीला आनंद मिळतो का? हे घे ते घे, हे घे ते घे. हा? मग त्या ठिकाणी त्याच्यात आनंद नसतो. ते कर्म पूर्ण झाल्याच्या नंतर, ते ज्ञान पूर्ण प्राप्त झाल्याच्या नंतर, ज्याच्यानं ते ज्ञान प्राप्त करून घेतलंय, जे प्राप्त करून घ्यायचंय ते कळालंय, त्यावेळेस अवस्था प्राप्त करायची असेल तर ते त्या ठिकाणी ठेवायला जमत नाही. लग्नात किती माणसं असते? तो लग्नात सगळं माणसाचंच लग्न असते ना. वराड वराड म्हणजे अनेक माणसं, आहे का नाही? मग त्या ठिकाणी आनंद आहे का कोणाला? नवरा नवरीला
तिच्या मायबापायला ते कार्य होस तर त्यांना काय आहे, पंचायतच आहे. कव्हा पार पडन हे, कव्हा पार पडन. हा, त्याला ते पार पाडायचं असतंय, संपवायचं असतंय. हा, त्याच्यात आनंद तर मग ते कवर विचारू द्यावा. हा, पण त्या ठिकाणी आनंद प्राप्त करून घेण्याची ती क्रिया आहे. आनंद प्राप्त करून, आनंद मिळण्यासाठी हा, ते साधन आहे, साध्य नाही. लग्न हे साधन आहे, साध्य नाही. पण पती पत्नीची एकता, तिथं जे आनंद मिळतो ते फल आहे लग्नाचं. लग्न हे साधन आहे आणि ऐक्य भाव ज्या ठिकाणी होतो ते फल आहे का नाही. म्हणजेच इकडं लग्नामध्ये किती बी माणसं दिसतात, पण त्या ठिकाणी त्या वरबापाला बी आनंद नसतंय, वरमाईला बी नसतंय आनंद. हा, त्या नवरीला तरी असतंय का आनंद, हे आवर ते आवर, तिला आनंद नसतंय. काय काय नवऱ्या तर रडत येत बी, कशात लग्नात रडत येत बी. मी बकळ बाऱ्या बघितल्या, काय काय नवरदेव बी रडत येत, ती रडायली म्हणून. तिथं का आनंद असतो का? आनंद साधनेत नसतोच. वारीला जाणं हे का सुख आहे का? पण सांगता येत नाही तसं, म्हणून म्हणावं लागतंय लय आनंद आहे सोहळ्यात. अहो चलत जायचंय ना, आणि ऊन पाऊस वारा याचं दुःख होणार नाही अंतःकरणाला. भला मोठा एक गणपती होता, गणपती लय मोठा गणपती होता, केवढा, ह्या खोली एवढा. मग त्याची बोंबी केवढी असन, आणि त्या बोंबीत होता इचू. त्या बोंबीत काय होता, इचू. मग ते बघायला गेलेले लेकरं, मग ते लेकरं का हे असतात का, त्यानं घातलं त्या बोंबीत बोट, त्या गणपतीच्या बोंबीत बोट घातला, त्याच्यात होता इचू, त्यानं त्याला दणका. हा, मग त्याला वाटलं आता आपल्याला तर असं झालंयच ना, आपण एकटेच काय होणार. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यानं आता दुःखच झालंय ना त्याला, तर मग ते हसल्यावानी केलं त्या ठिकाणी. ते म्हणले का म्हणून हसायला असं, म्हणजे याच्यातलं गार लागायले. हा, मग त्या दुसऱ्यानं बी बोट घातलं. मग त्याला वाटलं आपल्याला बी चावलंय आणि याला बी चावलंय, आणि आता आम्ही दोघंच दुःख करू. पण सगळ्यांना दुःख केलं तर आपल्याला तेवढं दुःख वाटणार नाही, त्या दुःखाचं दुःख वाटणार नाही. म्हणून सगळ्यालाच बोट, सगळ्यालाच त्या ठिकाणी दणका हाणला त्यानं. हा, ते एक संप्रदाय असाच निघाला, संप्रदाय. हा, नकटा संप्रदायाचं नाव काय, नकटा संप्रदाय. नकटा का म्हणून तर त्या संप्रदायाचा जो चालक होता तो नकटा होता, त्याला नाक नव्हतं. कोणीतरी कापला असन त्याचं नाक. आणि मग त्यानं ज्या वेळेस शिष्य संप्रदाय तयार केला त्यावेळेस तो सांगायचा, आपल्या संप्रदायाच्या यायचं असलं तर नाक कापावला. मग ते तिथं जे होईल शिष्य त्याचं नाक कापल्या जायचं. मग ते संप्रदायच कोणता झाला, नकट्या संप्रदाय, आहे का नाही. आणि मग ह्या गुरु शिष्याला वाटायचं आपण नकटे येतं, मग सगळ्यालाच नकटे करा ना. हा, मग ते शिष्य दुसऱ्याला काय सांगायचा, नाक कापलं की ब्रह्मप्राप्ती, मोक्ष मिळतो. नाक कापलं की हा, मग तिथं कोणी बी आले की नाक कापून घ्यायले. कोणता संप्रदाय ते,
तो नकट्या संप्रदाय आहे का नाही. नाक कापलं की हा, पण कयामुळे सांगायचं होतं ते विसरलो बरं का मी. कारण टाइम झालाय. हा हा फल. हा फलास ते फल आहे आणि साधन काय असतं हे दुःखरूप असतं आहे का नाही. आता हे दुःखरूपच आहे. साधन कोणतं बी म्हटलं की साधन हे दुःखरूपच असतं, सुखरूप नसतंच. पण म्हणावं लागतं तसं. हां, सुखाचंही साधन म्हणून दुःखाचं म्हणून सांगत नसते. तर कुठं पूर्व अवस्थेच्या परमार्थात. मग ते तसंच झाकून ठेवायचं असतंय का. हां, पहाट झाली की कोंबडं चोरून आणलेलं बाग देतच असतंय. पहाट झाल्यावर ती चोरी, मग इथं ती चोरी उघडीच करावी लागते. सगळंच उघडं होतं इथं आहे का नाही. तसं साधनेमध्ये आनंद नसतोच. साधना ही दुःखरूपाचीच असते, दुःखाचीच असते साधना. मग कितीही दुःख झाले तरी साधना सोडू नये. आगा स्वधर्म हा आपुला जरी कठीण झाला. स्वधर्म काय, साधना करणं हा काय आपला स्वधर्म आहे. मग ते किती कठीण असला तरी ते सोडू नये. कारण स्वधर्म हो हा आपुला जरी कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. त्याच्यामध्ये भलं होणार आहे. परिणाम काय आहे, सुखाचा आहे. परिणाम जर सुखाचा असेल, त्याचा पर्यावसन सुखात जात असेल तर दुःख मिळाला तर चालेल है का नाही. पण साधनेत जर सुख असेल आणि परिणाम काय दुःख मिळत असेल तर काय उपयोगाचं. हा, मग सुखाचं साधन करावं का दुःखाचं करावं. परिणाम हा, साधन दुःखाचं असावं पण परिणाम सुखाचा असावा है का नाही. संसार हे साधन सुखाचं आहे का दुःखाचं आहे. संसार हे साधन दुःखाचं साधन आहे होय. हा, दुःखाचं साधन आहे. म्हणजेच आपल्याला संसार हा सुख जो वाटायला आहे, हा, सुख जे वाटायले, साधन जे आहे ते कसं आहे, सुखरूप आहे. संसार सुखरूप वाटायला आहे ना. मग साधन सुखाचं झालंय पण परिणाम दुःखाचा आहे. परमार्थात साधन हा, परिणाम. मग संसार करावा का परमार्थ करावा आहे का नाही. हा, परिणामाकडे लक्ष पाहिजे का नाही. तसं शेवटी परिणाम जर बघितला सविकल्प समाधीचा, निर्विकल्प समाधीचा जर परिणाम बघितला तर शेवटी फल. परिणाम म्हणजे काय, फल. हे कोणत्या याच्यामध्ये योग्य फल आहे. आनंदाचं फल कशात आहे, निर्विकल्प समाधीमध्ये ब्रह्माकार वृत्ती होते. परमार्थ करायचा म्हणजे काय करायचंय, वृत्तीला कारण वृत्ती संसारी झाली ना, आणि त्याच वृत्तीला काय करायचंय, ब्रह्मरूप करायचंय है का नाही. आणि त्या वृत्तीमध्ये आपण आहोत, त्या वृत्तीच्या नादीत आपण, त्या वृत्तीमुळे आपण जीव झालो है का नाही. त्या वृत्तीमुळेच झालोत, वृत्तीला आलोत ना. अहो जाग व्हायलोत म्हणजे जागृतीतल्या वृत्तीलाही आलोत है का नाही. म्हणजेच वृत्तीलाच ब्रह्मरूप करायचे, जडालाच चेतन करायचे. कशाला, जडालाच चेतन करायचंय, सर्पालाच दोरी करायची.
आहे का नाही? सर्पाला काय करायचंय? दोरी करायची. आणि चांदीला शिंपलं करायचंय. कारण चांदी कोण झालंय? आता नसून करायचंय का असून करायचंय? मग आपण ब्रह्मरूप असून व्हायचंय का नसून व्हायचंय? असूनच व्हायचंय ना. आगाव थोडंच काय व्हायचंय? हा, जसंय तसं व्हायचंय. म्हणून निर्विकल्प समाधी हेच त्याचं फल आहे. खरं फल निर्विकल्प समाधी हेच फल आहे. सविकल्प समाधी हे त्याचं फल नाही, ते साधन आहे. हा, त्याच्यामध्ये जरी आता याच्यामध्ये सविकल्प समाधीमध्ये सुख नाही, दुःखच आहे. जीवनमुक्तीमध्ये दुःखच आहे, सुख नाही. जीवनमुक्तीमध्ये सुख आहे का? सुख नाही मिळत. दुःखाची निवृत्ती म्हणा, सुखाची प्राप्ती नाही. सविकल्प समाधीत म्हणजे जीवनमुक्तीत दुःखाची निवृत्ती आहे आणि सुखाची प्राप्ती कशात आहे? विदेह मुक्तीत आहे का नाही? आणि मग फल कशात मानायचं? म्हणजेच निर्विकल्प समाधीमध्ये फल आहे का नाही? हे तर विसरलंच, पुढे जायचं आपल्याला होतं. थांबवा, तर जास्त वेळ झालाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.